नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सीपी मुंबई पोलीस भरती 2024 तर आज 4 सप्टेंबरला सीपी मुंबई पोलीस भरतीचा ग्राउंड झालं। तर आज एका डिटेलमध्ये मुलांना कशा प्रकारे या ठिकाणी मार्क्स पडत आहे, 40च्या वरती घेणारे किती मुलं या ठिकाणी एका डिटेलमध्ये आहे, त्याचबरोबर 1600 मीटर रनिंगला ते 150 मुलं सोडत आहेत, तर 150 पैकी किती मुलं रनिंगमध्ये काढत आहे, किती मुलं रनिंग या ठिकाणी काढत आहे, ठीक आहे। आणि 1600 मीटर रनिंग मारायच्या वेळेस तुम्हाला कोणकोणत्या चुकांनी करायच्या आणि ग्राउंडच्या अंदर गेल्यावर कोणकोणत्या चुकांनी करायच्या, कोणकोणत्या गोष्टीचं तुम्हाला लक्ष ठेवायचं आहे आणि तुम्ही या ठिकाणी किती वाजता रांगेमध्ये लागले तर किती वाजेपर्यंत तुमचं ग्राउंड या ठिकाणी होणार आहे। त्याचबरोबर तुम्हाला या ठिकाणी कोणत्या बॅचमध्ये या ठिकाणी रांगेमध्ये लागावं लागणार आहे, तुमचा रिपोर्टिंग टाइम कितीचा असेल तर किती वाजेपर्यंत तुम्हाला रांगेमध्ये लागावं लागणार आहे, तर याबद्दल सुद्धा माहिती सांगणार आहे। त्याचबरोबर स्पाइक बूट अलाउड आहे काय, घड्याळ अलाउड आहे काय, तर संपूर्ण माहिती तुम्हाला सांगणार आहे की 4 सप्टेंबरला सीपी मुंबईचा ग्राउंड कशा प्रकारे झाला याबद्दल। तर आजचा व्हिडिओ खूप महत्त्वाचा होणार आहे, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओला आताच लाईक करा। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, नोकरी लाईन मराठी यूट्यूब चॅनलवर तुमचं सर्वांचं सहर्ष स्वागत आहे। तर मित्रांनो, व्हिडिओचा थंबनेल बघून तुमच्या लक्षात आलं असेल की आपला व्हिडिओ कोणत्या टॉपिकवर होणार आहे। व्हिडिओ सुरू करण्याच्या आधी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून प्रत्येक भरतीचे अपडेट तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचेल आणि जास्त करून सीपी मुंबई पोलीस भरतीच्या रिलेटेड जास्त व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड करत असतो, ठीक आहे। तर पहा विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी तुम्हाला सांगतो घड्याळ त्या ठिकाणी ग्राउंडच्या अंदर ते नेऊ देत नाही, ठीक आहे। तर तुम्हाला घड्याळ आपल्या बॅगेमध्ये ठेवावं लागणार आहे। स्पाइक बूट अलाउड नाही त्या ठिकाणी, स्पाइक बूट ते घालू देणार नाही 100 मीटर रनिंगला, ठीक आहे। तर ह्या गोष्टी तुम्हाला लक्ष ठेवायचं आहे। तर आज जे विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी जे रिपोर्टिंग टाईम आहे तर सकाळी 5चा आहे, सकाळी 7चा आहे, सकाळी 9चा आहे, सकाळी 11चा आहे, त्यानंतर 2 वाजता आहे। तर हे रिपोर्टिंग टाईम या ठिकाणी आहे। तर तुम्हाला किती वाजता जावं लागणार आहे, तुमचा रिपोर्टिंग टाईम सकाळी 5चा असेल तर तुम्हाला 4 वाजता जावं लागणार आहे। 5 वाजता गेले तर काही प्रॉब्लेम येणार नाही, पण थोडंसं ग्राउंड तुमचं लेट होणार आहे, ठीक आहे। आणि तुमचा रिपोर्टिंग टाईम सकाळी 7चा, 9चा, 11चा असेल, ह्या 3 वेळचे जर असाल तुम्ही आणि सकाळी 5 वाजता त्यांना दिसले तर ते तुम्हाला तिथून हाकलून देणार आहे पोलिसवाले। तुम्हाला एकच म्हणणार आहे की तुमच्या टाईमवर तुम्ही या, ठीक आहे, ठीक आहे। आणि तुमचा सकाळी 7, 9, 11 ह्या रिपोर्टिंग टाईम असेल तर तुम्ही सकाळी 6 ते 7 वाजता रांगेमध्ये लागा, जेणेकरून लवकर तुमचं एकदम फास्टमध्ये ग्राउंड होणार आहे, ठीक आहे। लगेच तुमचं ग्राउंड होणार आहे त्या ठिकाणी, ठीक आहे। आणि तुम्ही जेवढे लेट लागणार आहे थोडंसं तुम्हाला मग ग्राउंडच्या अंदर थांबावं लागणार आहे, ठीक आहे, कारण की समोर मुलांची प्रोसेस चालू राहते, त्यामुळे आपल्याला त्या ठिकाणी थांबून राहावं लागते, ठीक आहे। तर हे झाल्यानंतर आता तुमची 2 वाजताचा जर रिपोर्टिंग टाईम असेल तर तुम्ही मस्त 2 वाजता आरामात तुमचं सुद्धा ग्राउंड चांगलं आरामाने या ठिकाणी होणार आहे 4 वाजेपर्यंत, ठीक आहे। तर या ठिकाणी काय आज जे विद्यार्थी मित्रांनो सर्वात अगोदर मुलांना या ठिकाणी रांगेमध्ये उभं ठेवलं होतं आणि सर्वात अगोदर गेटच्या अंदर घेतलं आणि गेटच्या अंदर घ्यायच्या वेळेस वरतं तुम्हाला हॉल तिकीट ठेवायचे आहे आणि हॉल तिकीटला फोटो तुम्ही चिपकून घ्या, ठीक आहे। आणि हे झाल्यानंतर मुलांना गेटच्या अंदर घेतलं आणि तिथं बसून ठेवलं, जवळपास 5-6 रांगा त्यांनी बसवल्या 100-100च्या आणि काही त्यांनी सूचना दिल्या की तुमच्या हॉल तिकीटवर जे आधार कार्डचा नंबर तुम्ही पेनाने लिहा मागच्या साईडला, ठीक आहे। आणि आपलं आधार कार्ड तुम्हाला बॅगेत ठेवायचं आहे, ठीक आहे। आणि तिथं फक्त हॉल तिकीटच वरता ठेवायचे आणि एक फोटो तुम्हाला लागणार आहे ग्राउंडच्या अंदर, ठीक आहे। तर हे झाल्यानंतर त्यांनी एक बॅच उठवली आणि समोर ते पाठवली आणि समोरच्या विद्यार्थी मित्रांनो बॅगा ते चेक करत आहे। आता सांगू देतो ज्याचं सुद्धा येणाऱ्या दिवसामध्ये ग्राउंड असेल तर बॅगेमध्ये तुम्ही स्लोन बाम वगैरे झाला, कोणते झंडू बाम वगैरे झालं, स्प्रे वगैरे झालं, इंजेक्शन वगैरे झालं, गोळ्या औषध झालं, तर हे नेऊ नका, कारण की ते सगळं डस्टबिनमध्ये त्या ठिकाणी टाकत आहे, एक मुलांची बॅग चेक करत आहे, ठीक आहे। तर बॅग चेक केल्यानंतर काय होतं की आणखीन मुलांना ते समोर पाठवतं आणि समोर मोठा टेंट टाकलेला आहे, ठीक आहे। आणि तिथं बॅगा ते ठेवायला लावत आहे। बॅगा ठेवल्यानंतर तुम्हाला वरतं हॉल तिकीटच ठेवायचे आणि सर्व बॅगेमध्ये ठेवायचं आहे, ठीक आहे। तर हे झाल्यानंतर तिथं टेबल नंबर दिलेला आहे, टेबल नंबर 1 2 3 4 5 6 7 8 9 10 अशा प्रकारे, ठीक आहे। आणि टेबल नंबर खाली जे रोल नंबर दिलेला आहे, तुमच्या हॉल तिकीटवर जो रोल नंबर आहे तर त्या टेबल नंबर खाली तुम्हाला रांगेमध्ये लागायचं आहे, ठीक आहे। आणि तुम्हाला टेबल नंबर दिसत नसेल, कारण की भरपूर मुलांना टेबल नंबर दिसत नाही, तुम्हाला टेबल नंबर जर दिसत नसेल तर तिथल्या पोलिसांना किंवा पोलिसांना तुम्ही विचारा की मी या ठिकाणी कोणत्या रांगेमध्ये लागू, तर तिथले पोलिस तुम्हाला बरोबर सांगणार आहे की ह्या रांगेमध्ये तुम्ही या ठिकाणी लागा, ठीक आहे। तर हे झाल्यानंतर त्या ठिकाणी जे टेबल नंबरपाशी सुद्धा मुलांना अर्धा एक घंटा बसून राहावं लागतं आणि त्यानंतर हॉल तिकीटवर ते शिक्का देतात, शिक्का दिल्यानंतर एक फोटो ते घेते, आपला फोटो घेतल्यानंतर सिग्नेचर घेतात आणि हे सर्व प्रोसेस झाल्यानंतर आणखीन ते समोर पाठवतात आणि हाईटसाठी ते पाठवत आहे। तर हाईट मोजायच्या वेळेस सर्वात अगोदर बूट काढायला ते लावतात, शर्ट वगैरे काढायला लावतात, टी शर्ट वगैरे काढायला लावतात आणि हे सर्व झाल्यानंतर त्या ठिकाणी उंची आणि छाती मोजत आहे। तर उंचीमध्ये भरपूर मुलं ते बाहेर काढत आहे, उंचीमध्ये भरपूर मुलं ते काढत आहे, ठीक आहे। तर 165 सेंटीमीटर त्या ठिकाणी हाईट लागते, डिजिटल मशीन आहे विद्यार्थी मित्रांनो, तर भरपूर मुलं या ठिकाणी उंचीमध्ये काढत आहे। त्याचबरोबर छातीमध्ये सुद्धा भरपूर मुलं त्या ठिकाणी काढत आहे, ठीक आहे। उंची आणि छातीमध्ये भरपूर मुलं बाहेर होतात, जे मुलं बाहेर झाले त्यांना तिथूनच घरी पाठवलं जात आहे, ठीक आहे, अपात्रता फॉर्म देऊ, ठीक आहे। तर हे झाल्यानंतर त्या ठिकाणी काय होतं विद्यार्थी मित्रांनो की
तर सर्वात अगोदर हे त्या ठिकाणी हाईट मोजत आहे. हाईट मोजल्यानंतर छाती घेत आहे आणि ते सर्व त्या मशीनमध्ये दाखवते. तुमची उंची किती आहे, तुमचं वजन किती आहे, तुमची या ठिकाणी छाती किती आहे, सर्व ते दाखवते. ठीक आहे. आणि हे झाल्यानंतर तिथं समोरच एक फोटो घेतला जाते. फोटो घेतल्यानंतर हाईटपाशीच फोटो घेते. फोटो घेतल्यानंतर सिग्नेचर घेते. सिग्नेचर घेतल्यानंतर समोर ते पाठवत आहे ज्या ठिकाणी चेस्ट नंबर भेटते त्या ठिकाणी. ठीक आहे. तर तिथं चेस्ट नंबरपाशी सुद्धा 1-2 घंटा मुलांना बसून राहावं लागत आहे. तर या ठिकाणी जे चेस्ट नंबर ते देत आहे, तर चेस्ट नंबर दिल्यानंतर दोन्ही पायाचे ते चिपा देत आहे. दोन्ही पायाच्या चिपा दिल्यानंतर तिथं हॉल तिकीट ते स्कॅन करत आहे. तर हॉल तिकीट व्हेरिफिकेशन करत आहे. हॉल तिकीट व्हेरिफिकेशनला जास्त वेळ लागत नाही, जवळपास 2 मिनिटात ते होऊन जाते. हॉल तिकीट व्हेरिफिकेशन झाल्यानंतर ते थंब घेते. आपला थंब घेतल्यानंतर त्या ठिकाणी फोटोसुद्धा आपला काढला जाते. दोन्ही पायाचे ते चिपा स्कॅन करते आणि हे सर्व झाल्यानंतर सिग्नेचर घ्यायला लावते. सिग्नेचर दिल्यानंतर आणखी समोर पाठवते आणि तिथं जे विद्यार्थी मित्रांनो माईकमध्ये जर आपलं नाव आलं तर त्या डिटेलमध्ये आपल्याला घुसायचं आहे. तर 50 मुलांची डिटेल बनत आहे. एक पोलिसवाला 50 मुलांची डिटेल इव्हेंटसाठी ते नेत आहे सर्वात अगोदर. तर पहिला जो इव्हेंट झाला तो होता 100 मीटर. तर 100 मीटरला शेट टाकलेला आहे त्यांनी आणि 100 मीटरला जे आहे 4-4 मुलं ते सोडत आहे. ठीक आहे. 100 मीटर रनिंग झाल्यानंतर लगेच 5 ते 10 मिनिटांना काय होतं 1600 मीटर रनिंगसाठी ते नेत आहे. तर 1600 मीटर रनिंगला 150 मुलं ते सोडत आहे. 50-50ची मुलं सर्वात अगोदर सोडत आहे. म्हणजे 150 मुलं ते 1600 मीटर रनिंगसाठी सोडत आहे 2-2च्या रांगेनं. ठीक आहे. तर आता जास्त 150 मुलं असल्यामुळे जे विद्यार्थी मित्रांनो बरेच मुलं जे आहे ट्रॅकच्या बाहेरून त्या ठिकाणी धावत आहे. कारण की त्यांना धावायला जागा भेटत नाही. कारण की सगळेच मुलं ट्रॅकच्या दूरून धावून आले. तर तुम्ही ट्रॅकच्या बाहेरून धावू नका. कारण की कसं आहे तुम्ही जेवढं ट्रॅकच्या बाहेरून असं धावसाल तेवढं अंतर जास्त होणार आहे, टायमिंग जास्त होणार आहे आणि तुम्हाला कमी मार्क्स त्या ठिकाणी पडणार आहे. तर काठाकाठात तुम्ही एकदम धावण्याचा प्रयत्न करा. ठीक आहे. तर ह्या चुका तुम्हाला करायच्या नाही आणि 1600 मीटर रनिंग मारायच्या वेळेस तुम्हाला थांबायचे नाही. कारण की 150 पैकी जे विद्यार्थी मित्रांनो 60 ते 70 मुलं आज थांबले होते 1600 मीटर रनिंगला, पहिल्या राऊंडला किंवा दुसऱ्या राऊंडला किंवा तिसऱ्या राऊंडला. ठीक आहे. आणि हे झाल्यानंतर 1600 मीटर रनिंग झाल्यानंतर लगेच 5 ते 10 मिनिटात त्या ठिकाणी काय होतं विद्यार्थी मित्रांनो गोळाफेक होत आहे. तर गोळाफेकला तुम्हाला कोणकोणत्या चुकांनी करायच्या तर गोळाफेक ज्या या ठिकाणी गोळाफेकला तुम्हाला या ठिकाणी चुकांनी करायच्या विद्यार्थी मित्रांनो की पहिला त्या ठिकाणी जे पहिला नंबर तुम्ही लावू नका. ठीक आहे. तर सगळ्यात शेवटी तुम्ही गोळा फेकण्याचा प्रयत्न करा. कारण की 1600 मीटर रनिंग झाल्यावर आपण सगळं थकलो राहते. कारण की झोपतोच तिथं डायरेक्ट आपण 1600 मीटर झाल्यावर. तर तिथं ज्या विद्यार्थी मित्रांनो गोळा फेक होते तर पहिला नंबर लावू नका. सगळ्यात शेवटी गोळा फेका आणि घाबरू नका तिथं. कारण की सगळे पोलीस आपल्या तोंडाकडे पाहिजे. त्या ठिकाणी कॅमेरासुद्धा चालू असते आणि पोलीस हे सगळे पाहिजे आपल्याकडे पोरंसुद्धा पाहिजे. तर तिथं घाबरू नका तुम्ही. म्हणजे त्या ठिकाणी ज्या विद्यार्थी मित्रांनो तुम्ही या ठिकाणी रिलॅक्समध्ये गोळा फेका. ठीक आहे. घाई गडबडमध्ये एकदम गोळा फेकू नका. त्या पोलिसांमध्ये फेक लवकर. तर कसं होते घाई गडबडमध्ये कधी स्टेपसुद्धा आपली दुखते. तर रिलॅक्समध्ये फेका. कोणाला घाबरू वगैरे नका तिथं. ठीक आहे. स्वतःलाच राहायचं समजा. ठीक आहे. आणि गोळा फेकायच्या वेळेस तुम्ही टी-शर्ट काढून घ्या. कारण की ते अटकते त्यामध्ये. ठीक आहे. कारण की अटकल्यामुळे सुद्धा आपल्याला प्रॉब्लेम येऊ शकते, कमी गोळा जाऊ शकते. ठीक आहे. तर शर्ट वगैरे गोळा फेकायच्या वेळेस तुम्ही काढा त्या ठिकाणी. ठीक आहे. गोळा फेक झाल्यानंतर ज्या विद्यार्थी मित्रांनो सर्व मुलांना ते नेता एका साईडला आणि तिथं ते सिग्नेचर करायला लावता फाईलवर 1600 मीटरच्या फाईलवर 100 मीटरच्या गोळाफेकच्या. तर आज मुलांना एका डिटेलमध्ये किती मार्क्स पडले 50 पैकी तर 5 विद्यार्थी मित्रांनो 20 मुलं असे आहे की त्यांना जवळपास 0 झालं असे म्हणजे कटले ते मुलं असं समजा. म्हणजे पहिल्या 1600 मीटर रनिंगमध्ये पहिल्या दुसऱ्या तिसऱ्या राऊंडला थांबणारे मुलं असे 20 मुलं आहे. ठीक आहे. त्यामधली 20 मुलं अशी आहे की त्यांना कमी मार्क्स पडत आहे 16, 18, 20, 22, 24, 26, 28 ह्या रेंजमध्ये. ठीक आहे. आणि त्यामधले ज्या विद्यार्थी मित्रांनो 6 विद्यार्थी असे आहे की त्यांना मार्क्स या ठिकाणी पडत आहे. 6 विद्यार्थी असे आहे की त्यांना जे मार्क्स पडत आहे 30 झालं, 32 झालं, 34, 36, 38 अशा प्रकारे मार्क्स पडत आहे. आणि त्यामधले काही जे विद्यार्थी आहेत तर त्यांना जे 40, 41, 43 पर्यंत या ठिकाणी मार्क्स पडत आहे. तर अशा प्रकारे जे विद्यार्थी मित्रांनो एका डिटेलला मार्क्स पडत आहे. अशा प्रकारे जे CP मुंबईचं ग्राउंड 4 सप्टेंबरला झालं. ही होती संपूर्ण महत्त्वाची माहिती आजच्यासाठी. जास्त थांबतो. भेटा नेक्स्ट व्हिडिओमध्ये. जय हिंद जय